आज आम्ही एअर फ्रायर मागवला आहे घरी, तर आता त्याचं आपण अनबॉक्सिंग करूया. बघूया कसा आहे एअर फ्रायर आपला. हा ॲमेझॉनवरनं मागवला आहे. जवळपास कितीला घेतलं कितीला पडलं? 4-5 हां 5,500ला पडला आहे. एक 4.5 लिटरचा आहे. बघू आपण. हा बॉक्स आहे. रेसिपी भरपूर दिले त्याच्यावर. आता काय आम्ही बनवणार आहे माहिती नाही, पण पॅकिंग पण चांगला आहे. कंपनी कुठली? फिलिप्स कंपनीचा एअर फ्रायर आहे. मोठं आहे फिल्टर सारखा. उघडत नाही आहे. थांबा जाऊ काय तर वेगळाच नाही. हे पण लय हलका आहे. इकडे दाखव की मला उघडू दे पहिला. का दाबून करायचं असेल प्रेस करून असणार. इथे पट्टी लावल्या त्यामुळे ते उघडत नव्हतं. आम्ही उघडायचा प्रयत्न करत होतो. आम्हाला वाटलं काय तर लॉक बी काय, तर चिकट पट्टी लावल्या तिने पॅकिंगच्या वेळेला बाहेर पडू नये, मे बी त्यासाठी असेल. ओके. आणि हे असं बाहेर निघतंय. हो, हे जर असं ढकललं तर बहुतेक हो हे असं पूर्ण बाहेर येत आहे. अरे वा. आणि हे खाली त्याचं फ्रायरचं हे ते नाही, आणि हे असं यात टाकायचं आणि हे पॅक करायचं आणि मग हे यात टाकायचं. 1400 वॉटचा आहे. म्हणजे तुम्ही तासभर लावला तरी 1 युनिट जळतं आहे. एक म्हणजे 1.5 युनिट, म्हणजे 15 रुपये खर्च येते तुम्हाला 1 तासभर लावल्यावर. 3 पिन सप्लाय, 2 हे आहेत त्याच्यावर इंडिकेटर. हे टेम्परेचरचं सेटिंग आहे आणि हे टाईम किती वेळेसाठी सेट करायचं ते. टिक 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 वाजायला काय. अरे आता बंद कसं होतं. झालं. आणि वरती तुम्हाला हे दिलंय किती काय करताना किती टेम्परेचर पाहिजे, किती मिनिटासाठी पाहिजे. झूम केलं तर दिसेल. बाकी मग एवढंच आहे. ठीक आहे. डन. मागं काय तर आहे वाटतं आग झालं, म्हणजे गरम होण्यासाठी. तो लावताना सामावून लावायला पाहिजे मागच्या साईडला. वायरिंग पण चांगलं आहे. फिलिप्स आहे त्यामुळे बहुतेक प्रोडक्ट चांगलंच असणार आहे. मेड इन इंडिया. पहिल्यांदा मोठ्या चांगल्या प्रोडक्टवर मेड इन इंडिया बघायला. गुड. चला तर मग चेक करूया आपण. चला तर मग आपण आता हा फिलिप्स एअर फ्रायर चेक करू. टाटा.